नमस्कार मंडळी, मी समाधान राठोड, समाधान रत्न राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी वाजवायचं मात्र विसरू नका. तर चला, आपण आज पाहणार आहोत ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसभा, जो ग्रामपंचायतचा महत्वाचा घटक आहे, ती ग्रामसभेबाबतची आपण माहिती आज पाहणार आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामसभा म्हणजेच गावातील प्रत्येक प्रौढ नागरिक हा सुद्धा ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामसभेची स्थापना 1992 मध्ये कलम 243च्या 9व्या परिशिष्टानुसार अंमलात आली आहे. गावात किंवा गावाच्या विकासात लोकांचा थेट सहभाग सुनिश्चित करणे व ग्रामपंचायतीच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे, ग्रामपंचायत काम व्यवस्थित करते आहे किंवा नाही याबाबत पाहणी करणे हे ग्रामस्थांचं काम आहे. त्याकरिता ग्रामसभेचं ही ग्रामसभा हे मुख्य उद्दिष्ट नेमलं जातं. दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर या दिवशी ग्रामसभा बोलवण्यात येते. त्या दिवशी ग्रामसभा जर झाली नाही तर लगतच्या दिवशी ग्रामसभा होते आणि त्या ग्रामसभे व्यतिरिक्त अजूनही 2, 4, 5, 6, 10 सरपंचाच्या मनातील आकडा किंवा सरपंचाच्या मनानुसार विशेष ग्रामसभा बोलवता येते. ते सरपंचाचा वैयक्तिक अधिकार आहे. सरपंच यांनी विशेष ग्रामसभा बोलू शकतो. ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असतो. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये उपसरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. सरपंच, उपसरपंच हे दोघेही गैरहजर असतील तर मात्र ग्रामपंचायत सदस्यापैकी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. ग्रामसभेत एकूण मतदारापैकी 1 म्हणजे 10% मतदार किंवा 100 नागरिक किंवा 100 सदस्य हे ग्रामसभेत जर हजर असतील तर गणपूर्ती म्हणजेच कोरम पूर्ण होऊ शकतो. अन्यथा कोरम पूर्ण होत नाही आणि कोरम पूर्ण झाला म्हणजे ग्रामसभा तहकूब होत नाही. दोन्ही संख्यापेक्षाही कमी नागरिक हजर असल्यास सभा तहकूब होते. त्यानंतर 7 दिवसांनी गणपूर्तीची आवश्यकता नसते. केवळ 4-5 सदस्य जरी असले तरी ठराव मंजूर करता येतो. ग्रामसभेचे नोटीस किमान 7 दिवस आधी गावात दिलं पाहिजे किंवा गावात त्याची प्रचार प्रसिद्धी केली पाहिजे. ही सरपंच किंवा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. ग्रामसभेत सर्व शासकीय कर्मचारी हजर राहण्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांनी पत्रव्यवहार करणे ही सरपंच व ग्रामसेवक यांची सामूहिक जबाबदारी आहे. कोणकोणत्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलं पाहिजे याबाबत आपण पाहूया. सर्वप्रथम सर्व खेडेगावामध्ये शेतकरी हा घटक आहे. शेतकरी हा महत्वाचा आहे. त्यांच्याकरिता कृषी सहाय्यक हा प्रत्येक ग्रामसभेत हजर राहणं कृषी सेवकाचं कर्तव्य आहे आणि त्याला पत्रव्यवहार करणं ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे. आपल्या कृषी विभागाबाबत काही प्रश्न असतील तर तो शेतकरी प्रत्येक ग्रामसभेमध्ये त्या कृषी सहाय्यकाला विचारू शकतो आणि तो त्याची उत्तरं देऊ शकतो. त्यांच्यानंतर आपल्या बीडचे बीड जमदार असतात. आपलं गाव ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहे त्या पोलीस स्टेशनने आपलं गाव ज्या बीटमध्ये नेमणूक केलेली आहे त्या बीटचा जो जमादार आहे तो आणि त्याचा जो हेड कॉन्स्टेबल आणि जे कॉन्स्टेबल आहेत यांना ग्रामसभेत हजर ठेवलं पाहिजे. गावातील तंटे गावातच मिटवले पाहिजे याबाबत माननीय R.R. पाटील यांनी त्यावेळेस एक कल्पना केली होती. तेव्हापासून तंटामुक्ती समिती प्रत्येक गावात नेमल्या जाते आणि तिला नेमण्याचा अधिकार हा ग्रामसभेचाच आहे. त्याच्यानंतर आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांनाही ग्रामसभेमध्ये हजर राहण्याबाबत पत्र दिलं पाहिजे आणि आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांनी प्रत्येक ग्रामसभेत हजर राहणं बंधनकारक आहे, पण ते तसं राहत नाही. त्यांना हजर ठेवलं पाहिजे. त्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर यांनीही प्रत्येक ग्रामसभेत हजर राहिलं पाहिजेच. त्यांच्याबाबत त्यांना सूचना देण्याची जबाबदारी ग्रामसेवक सरपंचाची सुद्धा आहे. त्यानंतर
प्रत्येक शेतकऱ्यांचा आणि प्रत्येक गावकऱ्यांचा महत्वाचा घटक आहे लाईनमन. विद्युत विभागामार्फत जो लाईनमन असतो तो लाईनमन प्रत्येक घरातील लाईन, शेतातील लाईन याबाबत सविस्तर माहिती त्या लाईनमनला असते. कुठे फॉल्ट झाला, कुठे काय अडचणी आहेत, कोण अंधारात आहे याबाबतची सविस्तर माहिती त्याला आहे. कोणत्या भागामध्ये लाईट नाही, का बरं ते लाईट जोडली नाही, कधी जोडणार आहे, हे सगळे जे प्रश्न असतात तो लाईनमन त्या ठिकाणी ग्रामसभेत उत्तर देऊ शकतो. त्यामुळं महत्वाचा घटक आहे ग्रामसेवक. ग्रामसेवकालाही महत्वाचा घटक आहे लाईनमन. म्हणून त्या लाईनमनलाही ग्रामसेवक आणि सरपंच यांनी पत्रव्यवहार करून त्याला ग्रामसभेला हजर ठेवलं पाहिजे. त्यानंतर आहे जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक. शाळेच्या काही अडीअडचणी आहेत का, 15वा वित्त आयोग किंवा इतर निधीमधून शाळेमध्ये काही घेता येईल का, काही विकास करता येईल का याबाबत, किंवा शाळेतल्या मुलांची काही अडचण आहे, मूत्रीघर नाही आहे का, किंवा बाथरूम तुटलेला आहे का, हे सगळ्या गोष्टी बघणं हे मुख्याध्यापकाचं काम आहे. आणि तो मुख्याध्यापक ते प्रश्न त्या ग्रामसभेत मांडतो आणि ते सर्वांसमोर सर्व लोकांना दिसतं. म्हणून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मुख्याध्यापकालाही ग्रामसभेला हजर ठेवणं तेवढंच उचित आहे, चांगलं आहे. त्यानंतर असतो वनरक्षक. फॉरेस्ट डिपार्टमेंटमधील जे वनरक्षक असतात त्यांनीही ग्रामसभेत हजर राहायला पाहिजे. गावातील काही अडीअडचणी असतात, फॉरेस्ट मधले काही चराईबंदी असेल, काही इतर माहितीबद्दल ग्रामसभेमध्ये वनरक्षक यांनाही हजर ठेवणं हे सरपंच, ग्रामसेवक यांची जबाबदारी आहे. त्यांना पत्रव्यवहार करणं ते त्यांचंही हजर राहण्याचं काम आहे. त्याच्यानंतर सामाजिक वनीकरणामधील लागवड अधिकारी असतात. लागवड अधिकाऱ्यानेही प्रत्येक ग्रामसभेत हजर राहायला पाहिजे. गावातील काही अडीअडचणी असतात त्याबद्दल त्यांनी माहिती दिलं पाहिजे. सामाजिक वनीकरणाबद्दल बाबतची सगळी माहिती ग्रामसभेत द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या गावात प्रत्येक खेड्यामध्ये रेशन दुकानदार असतात. काही रेशन दुकान गावात 2-2, 3-3, 4-4, 5-5 रेशन दुकान असतात. त्या रेशन दुकानदाराबाबत बी काही अडचणी असतील तर त्या अडचणी ग्रामसभेत सोडवल्या गेल्या पाहिजे. त्यामुळं रेशन दुकानदार यांनी प्रत्येक ग्रामसभेला हजर राहायला पाहिजे आणि ग्रामपंचायतने त्यांनाही पत्रव्यवहार केला पाहिजे की तुम्ही ग्रामसभेला हजर राहा. ग्रामसभेत हजर राहतील त्याबाबत काही या सगळ्यांना पत्रव्यवहार केला पाहिजे. सर्व माहिती ही संबंधित कर्मचारी हे ग्रामसभेत देतील. ग्रामसभेला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणं संबंधित कर्मचारी यांचं कर्तव्य आहे. हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत ते सगळ्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचं किंवा प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे. ग्रामसभेला अनेक अधिकार असतात. ग्रामसभेच्या अनेक जबाबदाऱ्या आहेत. ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा ग्रामसभा ही मंजुरी देत असते. गावातील पाणी पुरवठा, रस्ते, गटार, स्वच्छता, शिक्षण इत्यादी कामाला ग्रामसभा ही निधीबाबत प्राधान्य देते. ग्रामपंचायतने केलेल्या कामाचा आढावा ही ग्रामसभा घेत असते. ग्रामसभेत आर्थिक व्यवहाराचा अधिकार ग्रामसभेला आहे. प्रत्येक नागरिक हा आर्थिक व्यवहाराबाबत ग्रामसभेत पूर्ण माहिती विचारू शकतो. ग्रामपंचायत विकास निधीचे अंदाजपत्रक मंजूर करणे, सरकारच्या नियोजनाचा योग्य वापर झाला आहे की काय किंवा नाही ते तपासणी करणे हे सुद्धा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत सर्व नागरिकांचा अधिकार आहे. खर्चात गैरव्यवहारता असल्यास तक्रार करणे, सामाजिक विषय, गावात कोणी बालविवाह केलाय का, बालविवाह झाला असल्यास लक्ष ठेवणे किंवा त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी किंवा सरपंच यांना माहिती देणे, सुचवणे, बालविवाह रोखण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का हे पाहणे, गावात मद्य विक्री, दारू विक्री याबाबत काही उपाययोजना करता येईल का हे सुद्धा ग्रामसभेची जबाबदारी आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेला आहे. नियंत्रणामध्ये ग्रामपंचायतच्या सर्व कामावर जनतेचं नियंत्रण असतं हे ग्रामसभेच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांना प्रत्येक विषयाबाबत प्रश्न विचारले तर ते त्यांना ग्रामसभेत उत्तर द्यावं लागतं. कारण ग्रामसभा आणि ग्रामसभा ही ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, इतर सर्व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवून ते
आणि त्यांना त्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे या सर्व पदाधिकाऱ्यांचं काम आहे. कामकाजात पारदर्शकता आणणे, ग्रामसभेत चर्चा करणे आणि निर्णय याची बैठकीत नोंद ठराव रजिस्टरमध्ये करणे. ठराव रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते. प्रत्येक विषयाची नोंद ही ग्रामसेवकची जबाबदारी आहे. सर्व निर्णय ग्रामसभेच्या ठरावावर आधारित असतात, कारण ग्रामसभेत प्रत्येक नागरिकांचा थेट सहभाग मिळतो. पारदर्शकता व उत्तरदायी शासन प्रणाली निर्माण होते. ग्रामसभेत मुख्य गावातील विकास कामांचा अहवाल, नवीन योजना मंजुरी, ग्राम निधीचा उपयोग, रेशन दुकानदार, शाळा अंगणवाडी तपासणी, स्वच्छता अभियान, महिला सभा, युवकांचा सहभाग, विकास कामे आराखडा, 15वा वित्त आयोग कामाचा दर्जा सुधारला जात नाही. यामध्ये निविदा हे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत पदाधिकारी हे ठेकेदार मॅनेज करतात. मर्जीतील ठेकेदार मुद्दामून हेतुपुरस्कृत निवड करतात. 3च टेंडर टाकतात. एक टेंडर स्वतःच आणि आपल्या नावाने मिळेल. 2 टेंडर हे इतर लोकांचे जे जास्त भावाने असतात. त्यामुळे आपल्या मर्जीतील ठेकेदार याची निवड होत असते. काम करणारे जे ठेकेदार असतात ना, यांना काम देत नाही. टक्केवारीला सुरुवात कुठून होती तर कामाची खराबता किंवा प्रत्येक पदाधिकाऱ्यांची इच्छा यामधून कामाची टक्केवारी सुरुवात होते. टक्केवारी चालू झाली. ठेकेदार काम करताना त्याला उपसरपंच, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाखा अभियंता, गटविकास अधिकारी यांना प्रत्येकांना त्या ठेकेदाराकडून काही अपेक्षा असतात. त्यामुळेच काम व्यवस्थित होत नाही. ही मंडळी त्या ठेकेदाराला व्यवस्थित काम करू देत नाही. त्यामुळेच चांगले काम करणाऱ्या ठेकेदाराला काम दिले जात नाही. सगळेच अधिकारी तसे नसतात किंवा तसे नाहीत. काही अधिकारी तर स्वार्थी नाहीत. त्यामुळेच तेथे काम चांगले होते. त्याचा आनंद सगळ्या गावाला असतो. त्याचा आनंद